मुंबईतल्या पवईतून ओलीस प्रकरणात आता मोठी माहिती समोर येतेय। पवईतील ओलीस प्रकरणी स्टुडिओतनं अनेक वस्तू जप्त करण्यात आल्यात। एक पिस्तूल, पेट्रोल, ज्वलनशील रबर आणि लायटरही जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। जप्त वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेल्या आहेत। या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित आर्यवरती काही आरोप करण्यात आलेले होते, त्याचं गँगस्टर कनेक्शन आहे अशी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर येते। आणि त्यातच आता या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे ओलीस ठेवलेल्या स्टुडिओमधनं काही वस्तू समोर आणण्यात आलेल्या आहेत, जप्त करण्यात आलेल्या आहेत। एक पिस्तूल, पेट्रोल, ज्वलनशील रबर आणि लायटर हे देखील जप्त केलंय आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी आता त्या पाठवल्या गेलेल्या आहेत। मुलांना ओलीस ठेवलेल्या स्टुडिओचं स्पष्टीकरण देखील आता समोर आलेलं आहे। आमच्या स्टुडिओमध्ये थर्ड पार्टी आरक्षणादरम्यान आम्हाला अलीकडेच एका अनपेक्षित आणि त्रासदायक परिस्थितीचा सामना करावा लागलाय असं या स्टुडिओचं म्हणणं आहे। आपलं स्पष्टीकरण देताना त्यांनी हे म्हटलंय। मुंबई पोलिसांच्या जलद प्रतिसादाबद्दल त्यांनी धन्यवाद मानलेले आहेत आणि सर्वजण विशेषतः मुलं आणि पालक सुरक्षित आहेत याबद्दल आम्हाला आनंद आहे असंही म्हटलंय। आमची टीम अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करते असंही या स्टुडिओकडनं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। या संपूर्ण ओलीस प्रकरणामध्ये स्टुडिओवरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्यात आता हे महत्त्वाचं स्पष्टीकरण आलंय। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील यांच्याकडनं। विशाल, नेमकं काय म्हणणं होतं स्टुडिओचं या पद्धतीनं आर्यला हा स्टुडिओ देण्यासंदर्भात? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहायला गेलं तर रोहित आर्याच्या बाबतीत या स्टुडिओकडनं एक स्पष्टीकरण जे आहे हे देण्यात आलेलं आहे आणि या स्पष्टीकरणामध्ये मुंबई पोलिसांचे सुद्धा आभार मानलेले आहेत। दुसरीकडे महत्त्वाची अपडेट जर आपण पाहायला गेलं तर या स्टुडिओतनं अनेक गोष्टी या पोलिसांकडनं जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि हा सगळा तपास आता गुन्हे शाखेकडे जो आहे हा देण्यात आलेला आहे। ज्या वस्तू पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत ह्या फॉरेन्सिक तपासणीसाठी सुद्धा देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं कळते। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात जर आपण पाहायला गेलं तर रोहित आर्यानं ज्या मुलांना या स्टुडिओमध्ये ओलीस धरलं होतं यामध्ये प्रामुख्यानं ज्वलनशील पदार्थ, एक पिस्तूल हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या स्टुडिओमध्ये सापडलेल्या आहेत। आत्ता मी मुंबईत काही काळासाठी रोहित आर्या हा वास्तव्यासाठी होता चेंबूर या परिसरात आणि चेंबूर येथील ही अन्नपूर्णा इमारत आहे। या इमारतीत 9व्या मजल्यावरती रोहित आर्याची बहीण राहते अशी माहिती इथून कळते आणि याच ठिकाणी काही दिवसांसाठी तो वास्तव्यासाठी होता। सद्यस्थितीला या 9व्या मजल्यावरती कोणालाही जाऊ दिलं जात नाही आहे। पोलीससुद्धा जे आहेत ते या इमारतीच्या आतमध्ये तैनात जे आहेत हे करण्यात आलेले आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाचं जर आपण पाहायला गेलं, हे प्रकरण जर आपण पाहायला गेलं, ज्या पद्धतीनं रोहित आर्यानं या मुलांना ओलीस धरलं होतं हा पूर्णपणे पूर्वनियोजित आणि एक प्लॅन करून केलेला सगळा हा कट होता आणि यामध्ये रोहित आर्याचा पोलिसांकडनं एन्काउंटर जो आहे हा करण्यात आला। एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर गेले काही दिवस रोहित आर्या याच इमारतीमध्ये राहत होता आणि याच इमारतीच्या इथून काही तो हे सगळ्या वस्तू घेऊन गेला का याचाही तपास जो आहे हा आता पोलिसांकडनं जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे हे आता सगळं प्रकरण मुंबईच्या गुन्हे शाखेकडे जे आहे हे वर्ग करण्यात आलेलं आहे आणि आता गुन्हे शाखेकडनं अधिक तपास जो आहे हा केला जाणार आहे। सद्यस्थितीला ज्या वस्तू पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत या सगळ्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं या संदर्भात जाणून घेऊच। मुंबईतल्या पवईतल्या स्टुडिओमध्ये घडलेला थरार हा मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता। मुंबई पोलिसांनी धाडसी कारवाई करत मुलांची सुटका केली। या रेस्क्यू ऑपरेशनचे खरे हिरो ठरले ते पवईचे अमोल वाघमारे। रोहित आर्या ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता तेव्हा पोलिसांनी बिल्डिंगच्या मागच्या दरवाजाकडे असलेल्या बाथरूममधनं स्टुडिओमध्ये प्रवेश केला होता। पवई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे एका अग्निशमन दलाच्या जवानाच्या मदतीनं लोखंडी ग्रिल कापून आत शिरले। कुणीतरी आत शिरल्याची चाहूल रोहित आर्याला लागली आणि तेव्हा रोहित अमोल वाघमारे यांच्या दिशेनं धावला। रोहितनं एअरगन ताणताच अमोल वाघमारेंनी त्याच्या दिशेनं गोळी झाडली। अमोल वाघमारेंनी क्रॉस फायरिंग करत डाव्या बाजूला छातीत गोळी झाडली। पवई पोलिसांच्या या शौर्यपूर्ण आणि तत्पर हालचालींमुळे लहान मुलांसह एका महिलेचा जीव वाचलाय आणि त्यामुळे या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अमोल वाघमारे यांनी केलेल्या एन्काउंटरबद्दल त्यांचं कौतुक केलं जात आहे।
मुंबईच्या पवईमध्ये काल अगदी सिनेमाला शोभेल असं थरार नाट्य पाहायला मिळालं। मुंबईमध्ये ऑडिशनच्या नावाखाली रोहित आर्यनं 17 मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवलं। मात्र मुंबई पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलनं कारवाई केली। पोलिसांनी रोहित आर्यासोबत चर्चा सुरू केलेली होती, मात्र चर्चेतनं काहीही निष्पन्न होत नव्हतं। तेव्हा मुंबई पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं आणि दुसऱ्या पोलीस पथकानं शिडी लावून बाथरूमच्या खिडकीत प्रवेश केला। रोहित आर्याचं एन्काउंटर करत सर्व पोलिसांची सुटका करण्यात आली। मुंबई पोलिसांनी ज्या शिडीचा वापर करत प्रवेश केला त्याचा फोटो देखील आता समोर आलाय। तर राज्य सरकारनं रोहित आर्याला प्रकल्पासाठी दिलेलं पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय। महाराष्ट्र शासनाच्या या पत्रामध्ये रोहित आर्याचा प्रकल्प संचालक असा उल्लेख केलाय। रोहित आर्या याला प्रकल्प राबवण्यासाठी राज्य शासनानं परवानगी दिली होती। याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकबाकी असल्याची रोहित आर्यानं 1 वर्षापूर्वी तक्रार केली होती आणि आरोप केलेला होता। 20 कोटींच्या निधीचा उल्लेख सुद्धा या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। मैं रोहित आर्या, सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर जिंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो, बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियां है और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित आर्या याच्या संकल्पनेचं कौतुक केलं होतं। असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। 22 ऑगस्ट 2023 रोजी स्वच्छता मॉनिटर अभियान शुभारंभ कार्यक्रमात शिंदेंनी हे कौतुक केलेलं होतं रोहित आर्याचं। रोहित आर्या यानं वर्षभरापूर्वी शिंदे सरकारच्या काळात एका सरकारी योजनेचं काम केलेलं होतं। या प्रकल्पाची जी संकल्पना आणि जे संचालक आहेत ते रोहित आर्या, अंजली आर्या, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, मी खरं म्हणजे आजच्या या मला माहित नव्हतं एवढा मगाशी केसरकर जेव्हा म्हणाले की कार्यक्रमाला जायचंय, पण 64,000 शाळांचे विद्यार्थी किती लाख आणलेत एकत्र? 38 लाख विद्यार्थी या मोहिमेमध्ये एकत्र आले आहेत। ही छोटी गोष्ट नाहीये। फार मोठा बदल घडवण्याची ताकद या तुमच्या या विद्यार्थ्यांमध्ये आहे। दरम्यान आरोपीनं ओलीस ठेवलेल्या 19 मुलांपैकी एका मुलीनं प्रतिक्रिया देताना काय नेमका थरार घडला तो सांगितलाय। मुलीनं आणि तिच्या आईनं काय सांगितलं पाहूयात। इकडे आम्ही 9:30ला आम्हाला एक दिवस आजचा वाढवून बोलवलं होतं। परत ब्रेकफास्ट वगैरे करून 1-2-3 वाजेपर्यंत आम्हाला आमचे ट्रायल शूट वगैरे घेतले। मग थोड्या वेळानंतर त्यांनी 3 ग्रुप केलेले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिटर्न ग्रुप। आणि एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी सांगितलं कालच तुमचं संपलं, त्यामुळे ते आपापल्या गावी गेले एक्झिट ग्रुप।
आणि आम्ही राहिलो स्टुडिओ आणि रिटर्न. स्टुडिओवाल्यांना त्यांनी खाली बसवलं होतं आणि रिटर्नवाल्यांना म्हणजे आम्हाला वरती बसवलं होतं. आणि थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला. परत अचानकच त्यांनी डोर बंद केला, सगळं बंद केलं जे काय असेल तर. आणि मग आम्हाला वाटलं कुठला तरी सीन सुरू आहे, आवाज होत असेल आमचा म्हणून केला. पण मग थोड्या वेळानंतर आमच्या पॅरेंट्सचा जोरजोरात रडण्याचा खालून आवाज आला खिडकीतून. मग माझी आजी तिथे होते, तिने माझ्या आईला फोन केला. त्यामुळे आम्हाला कळालं काय सुरू आहे ते. मग हळूहळू माझ्या आजीने आम्हा सगळ्यांना वाचवलं. ज्यांनी किडनॅप केले ते काका काय तुम्हाला काय बोलत होते, काय सांगत होते? त्यांनी पॅरेंट्सला फोन लावून सांगितलेलं की आम्हाला त्यांनी सांगायला लावलं की आम्हाला घेऊन जावा. फक्त त्यांनी पैशाची मागणी केली होती. पैशाची मागणी केली. तुम्हाला काय ओरडले वगैरे, तुम्हाला काय धमकवलं वगैरे? आम्ही जरा जास्ती बोललो की मारायचे आम्हाला. आम्ही वरती बसलो होतो ना, आम्ही विचारायला लागलो ना आमचं डोर लॉक आहे, तर त्यांनी बोलले की सीन सुरू आहे तसा, तुम्हाला किडनॅप केला असा सीन सुरू आहे. पण परत त्यांनी एकेकाला बोलवून पॅरेंट्सला फोन करून मला वाचवा असं बोलायला सांगितलं. तेव्हा आम्हाला रिअल कळालं. तर रोहित आर्यानं लहान मुलांना ओलीस धरलं तेव्हा 86 वर्षाच्या मंगल पाटणकरांनी धाडस दाखवलं आणि लहान मुलांसाठी त्या जणू देवदूत बनल्या. कोल्हापुरातनं आलेल्या 86 वर्षाच्या मंगला पाटणकर नातीसोबत आल्या होत्या. त्यांच्या नातीची शूटिंगसाठी निवड झाली होती. आपल्या नातीला एक संधी मिळेल, छोटा रोल मिळेल असं त्यांना वाटलं. मात्र घडलं भलतंच. दुपार झाली तरी मुलांना बाहेर सोडण्यात आलं नाही. तेव्हा आजींनी पडदा बाजूला करून पाहिलं तेव्हा सगळी मुलं घाबरलेली आणि रडत होती असं त्यांना दिसलं. मुलांना किडनॅप केल्याचं त्यांना समजलं. भीतीचं वातावरण असतानाच आजींनी पुढाकार घेतला, मुलांना शांत केलं. काही तासांनी दुसऱ्या सरांनी मुलांना कुलूप तोडून दुसऱ्या खोलीत नेलं. आजींनी दरवाजा बंद केला आणि काहीही झालं तरी मुलांना वाचवायचं असा निर्धार केला. अखेर मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईल एंट्री केली आणि मुलांसह आजींचीही सुटका केली. आतमध्ये आम्हाला बसवून ठेवलं आणि मुलांना गाणी म्हणायला ती मुलगी घेत होती, काहीतरी टाइमपास करत होती. आणि अर्धी मुलं वरती नेली. वरती नेल्यावर त्यांना त्या रूममध्ये ठेवलं आणि मला पण थोड्या वेळाने पाठवलं वरती. आणि म्हटले मुलांसोबत तुम्ही बसा, आजी लक्ष ठेवा मुलांवर असे म्हटले. आणि मग एक एक मुलं बोलवून न्यायला लागले. आणि मग त्या मुलांना म्हटले की ते आर्या की सांग आई वडिलांना. मग मला कोंडून ठेवले आणि बंदूक दाखवते आणि तुम्ही का नाही 1 करोड दिल्याशिवाय आम्हाला सोडणार नाही, अशी तुम्ही कुठून आणणार 1 करोड म्हणून मुलं रडायला लागली, गरीब मुलं. आणि त्याने काय केलं, श्रीमंत मुलांना बोलवलं ऑडिशनला मुंबईला. आणि पैसे देणार का, तर आमच्याकडून पैसे घेणार का, तर नाही बोलला, तुमच्याकडून घेणार नाही, आम्हीच देणार आहे तुम्हाला पैसे असं बोलला. आणि मग वरती ठेवल्यावर लय दंगा झाला, सारखे येऊन दार वाजवायचं. आणि शेवटी तो पण आला एकदा आणि जोर जोरात लाथा घातल्या दरवाजाला. तर मी बोलले कोण आहे, तर ते काळा सर होते ना ते दाढीवाले, ते म्हटले मी आहे उघडा. आणि मग ते आल्यावर आम्हाला बाहेर काढलं मग त्यानं आणि म्हटलं की चला बाहेर, आपल्याला बाहेर जायचं आहे. ते पण नाटक करत होता, पण त्या टीम मध्ये ती सगळी आहेत आर्या बरोबर, ते शूटिंगवाले. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.